नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आताच मी बघून आलो घर बंदूक बिर्याणी हा मूवी. ह्या मूवीत तुम्हाला मी सांगणारच आहे. त्याच्या आधी आपण बघूया ते दिग्दर्शक कोणी केले ते. याचं दिग्दर्शक केलंय हेमंत अवताडे यांनी आणि याचं प्रोडक्शन केले नागराज मंजुळे यांनी. हेमंत अवताडे आणि नागराज मंजुळे यांनी दोघांनी मिळून हा मूवी लिहिलाय. प्लस गोष्ट म्हणजे की याचे क्रिएटिव्ह डायरेक्टर पण नागराज मंजुळे आहेत. त्यामध्ये कलाकार आहेत नागराज मंजुळे, आकाश टोसर, सयाजी शिंदे आणि इतर पण कलाकार आहेत. दीप्ती देवी, सायली पाटील आणि सूरज पवार आणि बाकीचे पण खूप सारे मंडळी आहेत. त्यामध्ये तुम्ही मूवी जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला बंदूक बिर्याणी हा मूवीचं शीर्षक जे आहे तेच ह्या गोष्टीमध्ये दडलेलं आहे. बंदूक बिर्याणी ह्या मूवीमध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खूप काही गोष्टी आहेत सांगायला आणि खूप काही गोष्टी पण आहेत त्या न सांगायला, कारण की काहीतरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आणि त्यानंतर तुमचे स्पॉइलर पण होऊन जातील आणि खूप काही गोष्टी राहून पण जातील. दुसरी गोष्ट म्हणजे ही गोष्ट आहे नागराज मंजुळे, आकाश टोसर आहे, सयाजी शिंदे. सयाजी शिंदे नक्षलवादी का झाले आणि त्यांचं काय कारण आहे, नंतर त्याला बिर्याणी कशा प्रकारे आवडते बिर्याणी, आणि आकाश टोसरची व्यक्तिगत साकारलेली राजू नावाची, आणि तो बिर्याणी किती चांगल्या प्रकारे बनवतो आणि तो त्याला घराची नक्की काय गरज पडली की त्याला घर खरेदी करायचंय, कोणती गरज आहे म्हणून तो सयाजी शिंदेला जॉईन होतो. ह्या सगळ्या मूवीमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत. आणि नागराज मंजुळेची ऍक्शन पण दाखवली, नागराज मंजुळेची एंट्री प्लस सिंगमची आपण एंट्री विसरून जाऊया समोर. नागराज मंजुळे एवढी फायटिंग सीन्स, खूप सारे फायटिंग सीन्स आहेत त्या मूवीमध्ये. 3 प्रकारचे फायटिंग सीन्स आहेत नागराज मंजुळे फक्त सोलो मध्ये. नागराज मंजुळेची एंट्री होते ती बॅकग्राऊंड म्युझिक खूप जास्त खेचल्यागत वाटला, कारण की ते शॉर्ट थोडंफार झालं असतं तरी चांगलं झालं असतं. आकाश टोसरचं कॅरेक्टर आहे राजू नावाचं, ते पुढे कसं जातं आणि त्याला काय नक्की गरज पडते की तो नक्षलवादीला मिळतो, तो कसा अडकतो त्यामध्ये, नागराज मंजुळेची यामध्ये भूमिका काय असते, राया पाटील हा नक्की एक्झॅक्टली त्याची बदली तिकडे का होते हे पण त्या मूवीमध्ये सांगितलं. आणि मी जर आपण जास्त खोलामध्ये गेलो तर आपल्याला स्टोरी समजेल, त्यामुळे मी जास्त काही सांगू नाही शकत त्या मूवीबद्दल. दुसरी वाव गोष्ट म्हणजे ह्या मूवीची की सिटी मार सीन खूप आहेत ह्या मूवीमध्ये. तुम्ही जर फ्रेंड्स फॅमिली बरोबर गेला ना, तुम्ही हा मूवी फुल एन्जॉय कराल. आणि जास्त काय सांगण्यासारखं नाहीये, कारण की हा मूवी ऍक्च्युअली एन्जॉयमेंट आहे आणि काय सोशल मेसेज यामध्ये काय दिला नाही एवढा. जसं नागराज मंजुळे आपण ना पिक्चर बघितलाय, सैराट पिक्चर बघितलाय, फेंडर पिक्चर बघितलाय, ते आपण कंपॅरिझन करू नाही शकत, कारण की हा वेगळा डिफरंट जॉनरचा मूवी आहे. आणि याचं डायरेक्शन नागराज मंजुळे नाही केलं, हेमंत अवताडेने केलं, तर त्यामुळे डिफरन्स आपल्याला जाणवतो. आणि काही काही क्रिएटिव्ह डायरेक्शन मध्ये नागराज मंजुळे आहे ते आपल्याला समजतं की बाबा हे डायरेक्शन नागराज मंजुळेने केले. खूप काही सीन आहेत ते आपल्याला लगेच समजतात हे नागराज मंजुळेने केले. हो, हे उत्कृष्ट झालेले आहे आणि सीन बाय सीन हे बॅकग्राऊंड म्युझिक खूपच उठून दिसतं आणि काही काही ठिकाणी आपल्याला गूजबम्प्स पण येतात, अंगावरती काटा पण येतो आपल्या, आणि बघायला पण मूवी मजा पण येते आपल्याला. हा ऍक्च्युअली खूप लांबलेला मूवी आहे, त्यामुळे खूप सारे सीन जर कट झाले असते ना या मूवी मधनं तर खूप मजा झाली असती बघायला. बाकी ओव्हरऑल खूप हा मूवी चांगला आहे. जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल किंवा तुम्ही घरी बसून बोर होत असाल तर तुम्ही हा मूवी बघायला जा. फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत तुम्ही हा मूवी एन्जॉय करा. आणि नागराज मंजुळेची न बघितलेली भूमिका आहे तुम्ही नक्की बघा, कारण की आतापर्यंत आपण नागराज मंजुळेचं करिअर पाहिलं तर आपण फक्त तो कॅमेऱ्याच्या मागे आपल्याला जास्त करून दिसतो, पण ह्या मूवीमध्ये तो समोर आपल्याला ऍक्शन हिरो म्हणून दिसतोय. जे कोणी फॅन असतील नागराज मंजुळेचे ते तुम्ही मूवी बघायला जा आणि हा एन्जॉय करा मूवी. हा मूवी आहे वन टाइम वॉच, तुम्ही एकदा बघायला काही हरकत नाही हा मूवी, त्यामुळे तुम्ही हा मूवी बघू शकता. जर या मूवीचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा की हा मूवी किती चांगला आहे, किती वाईट आहे. आणि माझा रिव्ह्यू शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि जर तुम्ही हा मूवी पाहिला असेल तर मला कमेंट करून सांगा की हा मूवी कसा आहे, वाईट आहे का चांगला आहे, ते तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून सांगू शकता.